नमस्कार अंगणवाडी ताईंनो. तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेली योजना म्हणजेच ICDS योजना आज आपण इथे पाहणार आहोत. तशी ही योजना काही नवीन नाही, याबद्दल तुम्हाला माहितीच आहे. परंतु परीक्षेमध्ये नेमकं काय आठवण ठेवायचं आणि कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा हे मात्र मी तुम्हाला आज इथे सांगणार आहेत. या योजनेबद्दलचे काही स्पेसिफिक डिटेल्स आहे जे मी वेबसाईटवरून घेतलेले आहे. आपण फक्त तेवढ्याच गोष्टीचा अभ्यास करणार आहोत आणि तेवढंच पाठ करणार आहोत. आणि या पाठांतरामुळे तुम्हाला परीक्षेत नेमके कसे प्रश्न येतील किंवा काय चुका तुमच्याकडनं होऊ शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडं त्याबद्दल गायडन्स करणार आहे. तर योजनेचं नाव आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि ही योजना सुरू कधी झाली आहे 2 ऑक्टोबर 1975 रोजी. ही योजना 2 ऑक्टोबर 1975 रोजी फक्त 2 प्रोजेक्टमध्ये सुरू झाली. एक आहे अमरावती येथील धारणी येथे आणि दुसरं आहे धारावी म्हणजे मुंबईमधलं धारावी. या 2 ठिकाणी 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू झाली आणि नंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये 553 बालविकास प्रकल्प कार्यालय आहे आणि त्यामध्ये ग्रामीण आणि आदिवासीचे 441 आहेत, तर नागरी क्षेत्रात 104 प्रोजेक्ट आहे. आता ही योजना जी आहे केंद्र पुरस्कृत आहेत, म्हणजे राज्याची योजना नाही, ही फक्त केंद्राची योजना आहे. तर परीक्षेत तुम्हाला डेट विचारू शकतात 2 ऑक्टोबर 1975. दुसरी गोष्ट केंद्र पुरस्कृत आहेत का, आणि तिसरी गोष्ट किती प्रोजेक्टमध्ये सुरू झाली. आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा आणि त्याचे उद्दिष्ट. बघा, तुम्हाला सेवा पाठच आहे, तुमच्या अंगणवाडीमध्ये 6 सेवा लिहिलेल्याच असतात, पण तरीसुद्धा तुम्हाला या सेवा पाठांतर करायची गरज आणि याच्यामध्ये काही शब्द आहे जे तुम्हाला ट्रिकी करून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर यातल्या 6 सेवा कुठल्या? एक आहे पूरक पोषण आहार. आपण अंगणवाडीमध्ये बालकांना मातांना कसला आहार देतो? पूरक पोषण देतो. दुसरं आहे लसीकरण. तुम्ही मातांचे लसीकरण करता, बालकांचे लसीकरण करता. तिसरी आहे आरोग्य तपासणी. आरोग्य तपासणी अंतर्गत तुम्ही मातांची आणि बालकांची आरोग्य तपासणी अंगणवाडीमध्ये करत असता. नंतर आहे आपली चौथी सेवा, ही आहे संदर्भ सेवा. संदर्भ सेवा म्हणजे रेफरल सर्व्हिसेस. आता जेव्हा तुम्ही सॅमॅम बालकांची तपासणी करता तेव्हा त्याला नंतर कुठतरी रेफर करता. कुठे करता? NRCमध्ये करता, CTCमध्ये करता किंवा VCDC प्रोग्राम करता, त्याला रेफर करता म्हणजे संदर्भित करता किंवा एखाद्या दवाखान्यात रेफर करता. ठीक आहे. नंतर 5वी आहे अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण. आता हा शब्द लक्षात घ्या. शिक्षण कसं आहे? अनौपचारिक आहे आणि नंतर कोणतं आहे? पूर्वशालेय शिक्षण आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं काही वेगळं विचारू शकते, शब्द बदलवू शकतात. जसं की पूर्वशालेय शिक्षणाच्या ऐवजी फक्त शालेय शिक्षण येऊ शकते, अनौपचारिकच्या ऐवजी औपचारिक येऊ शकतं. तर हा शब्द बरोबर जसच्या तसा पाठ करा. नंतर 6वी सेवा आहे आरोग्य आणि आहाराचे शिक्षण. हे तुम्ही कोणाला देता? किशोरी मातांना देता, नंतर गरोदर स्तनदा मातांना देत असता. तशा प्रकारे ह्या 6 सेवा आहेत. हे शब्द जसच्या तसे पाठ करा, नक्की यावर एखादी प्रश्न येणारच आहे. आता या योजनेचे 5 उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पण जसच्या तसे पाठ करायचे आहे. पहिलं उद्दिष्ट आहे आपण दर्जा सुधारतो. कशाचा? तर 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या पोषण आणि आरोग्यविषयक आपण दर्जा सुधारतो. दुसरं काय करतो? आपण पाया घालतो. कशाचा पाया घालतो? तर मुलांच्या योग्य मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासाचा पाया घालतो. तिसरं आहे आपण प्रमाण कमी करतो. कशाचं प्रमाण कमी करतो? तर बालमृत्यूचं, बालरोगांचं, कुपोषणाचं आणि शाळा गळतीचं सुद्धा प्रमाण आपण कमी करतो. शब्द लक्षात घ्या, शाळा गळतीसुद्धा आपलं उद्दिष्ट आहे कमी करणं. ठीक आहे. नंतर आहे समन्वय साधणे. समन्वय कुणाकुणामध्ये साधायचा आहे? तर आपल्याला बालविकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभागामध्ये आपण समन्वय साधतो. म्हणजे पंचायत, ग्रामपंचायत असेल, ICDS असेल, आरोग्य विभाग असेल, यांच्या 3-4मध्ये आपण समन्वय साधतो. ठीक आहे. कशासाठी? बालविकासाला चालना मिळावी म्हणून. नंतर आहे क्षमता वाढवतो. कुणाच्या? मातांची क्षमता वाढवतो. कशासाठी? ते यासाठी की मातांचं जे आहे ते सक्षमीकरण झालं पाहिजे. बालकांच्या सर्वसमावेशक आरोग्य आणि त्याच्या पोषणविषयक गरजाकडे ती लक्ष दिली पाहिजे. यासाठी आपण तिला शिक्षण देतो. कशाचं? पोषण आणि आहार संबंधी आपण तिला शिक्षण देतो आणि माताची आपण क्षमता वाढवतो. अशा प्रकारे हे आपले 5 उद्दिष्ट झाले आणि 6 सेवा झाल्या.
तर या 6 सेवा आणि हे उद्दिष्ट जशा तसे पाठ करायचे, शब्दांवर लक्ष द्यायचं, ज्यामध्ये शब्द दिलेले आहेत त्याप्रकारे आपण याचं पाठांतर करूयात. आता यानंतर आता एक जो तक्ता दिलेला आहे तर यात दिलेला आहे की आपल्या ज्या 6 सेवा आहेत, पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, अनौपचारिक प्रौढशालेय शिक्षण आणि आरोग्य व आहार शिक्षण, ते कुणाला देतो आणि आपले लाभार्थी कोण आहेत त्याच्यामध्ये आणि कोणातर्फे दिले जातात. बाकी सगळे 5 तर आपणच देत असतो आणि 3 ते 6च्या मुलांसाठीच ते देत असतो, ठीक आहे. परंतु एक सेवा आहे आरोग्य आणि आहार शिक्षण, हे मात्र आपण मुलांना देत नाही कारण ते लहान आहेत. आपण कोणाला देतो, ते आपण देतो 15 ते 45 वयोगटातील महिलांना आपण आहाराचं आणि आरोग्याचं शिक्षण देत असतो की कशाप्रकारे आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे, कशाप्रकारे बालकाची निगा राखायची आहे, पूर्व काय काळजी घ्यायची, नंतर काय घ्यायची. तर हा फक्त लाभार्थी गट वेगळा आहे. बाकी सर्व सेवांसाठी आपले मुलंसुद्धा आपले लाभार्थी आहेत, परंतु ह्या एका सेवेसाठी आपला लाभार्थी गट हा महिला आहेत आणि आपण या प्रकारे यांना सेवा देत असतो. तर अशा प्रकारे आपण या योजनेचा पूर्ण अभ्यास यामध्ये केलेला आहे. तर जशा तसे हे प्रश्न येतील यामधून, तर तुम्ही पाठ करा हे शब्द आणि त्याप्रकारे आपण तयारी करूया. या योजनेबद्दल जास्त डिटेल आपण गेलेलो नाही आहेत कारण तुम्हाला यातलं माहितीच आहे, परंतु शब्दशः पाठांतर करणं फार गरजेचं आहे. जास्त डिटेल न जाता याच मोजक्या माहितीला तुम्ही पाठ करा, म्हणजे तुम्हाला प्रश्न सॉल्व करण्यास मदत होईल. आणखी आपण योजना घेऊयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.